प्रेझेंटेड बाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, फॉरवर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर्स डॉक्टर चाटे होमिओपॅथी, ई ॲग्रो केअर मशिनरीज अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास प्रस्तुत राईज मराठवाडा या खास चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठवाडा राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक जडणघडणीतही मोलाचं योगदान देणारा हा विभाग. मराठवाड्यात अनेक औद्योगिक वसाहतीही वाढल्या आहेत. त्यातच संभाजीनगर जिल्हा हा मराठवाड्यातील औद्योगिक क्रांतीसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. 50% अधिक औद्योगिकरण झालेल्या देशातल्या निवडक राज्यांपैकी एक म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. मात्र या महाराष्ट्राचा अधिकाधिक औद्योगिक विकास होत राहणं अपेक्षित असेल तर मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगरमध्ये देखील उद्योग वाढीस लागला पाहिजे. त्यासाठी नेमकं काय करता येईल? आणखी मोठे उद्योग संभाजीनगरमध्ये कसे येतील? केंद्र आणि राज्य सरकार यांची नेमकी धोरणं काय आहेत? या सर्व विषयांचा, या सर्व प्रश्नांचा उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न या खास चर्चासत्रामध्ये करणार आहोत. झी 24 तास प्रस्तुत राईज मराठवाडा, को प्रेझेंटेड बाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, फॉरवर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर चाटे होमिओपॅथी, ई ॲग्रो केअर मशिनरीज अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड. झी 24 तास राईज मराठवाडा या चर्चासत्रामागची नेमकी भूमिका मांडावी अशी मी झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांना विनंती करते. त्यांनी मंचावर यावं ही विनंती. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, त्याचबरोबर राज्याचे मंत्री उपस्थित आहेत. आणि मराठवाड्याला सातत्यानं महाराष्ट्र एक दुष्काळग्रस्त किंवा थोडासा मागास भाग म्हणून बघण्याची एक मानसिकता महाराष्ट्राची आणि उर्वरित देशातल्या अनेक राज्यांची झालेली आहे. मात्र मधल्या काळामध्ये औरंगाबादनं ज्या स्वरूपाचा औद्योगिक विकास दिला आहे त्यातून चेहरामोहरा पूर्णतः बदलतो आहे आणि मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो आहे. त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर सातत्यानं विकसित होत आहे. पण प्रश्न सर्व सुटले आहेत असं नाही. प्रश्न अजूनही कायम आहेत आणि हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून, उद्योजकांच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून समोर यावे आणि त्यातून उद्योगाला, विकासाला गती मिळावी या दृष्टीनं झी 24 तासचा छोटेखानी प्रयत्न म्हणजे राईज मराठवाडा. झी 24 तास वेगवेगळ्या प्रादेशिक भागांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यात अशा स्वरूपाचा एक प्रयोग झाला. त्यानंतर तो मराठवाड्यात होतो आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये तिथल्या प्रश्नांना घेत चर्चा करावी आणि स्टेक होल्डर्स जे आहेत, मुख्यतः जे उद्योग क्षेत्रात काम करत आहेत आणि जे निर्णय प्रक्रियेतले आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, त्यांना समोरासमोर आणून प्रश्नांची उकल करावी हा या मागचा उद्देश आहे. आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित झाले त्यांचं मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मनमोकळेपणे तुमचा प्रश्न मांडाल अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी म्हणून धन्यवाद. झी 24 तास राईज मराठवाडा या कार्यक्रमात मी तन्मय टिल्लू तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मुळात मराठवाडा म्हटलं की राज्यातील आणि शहरातील विविध कानाकोपऱ्यात असलेल्या नागरिकांच्या समोर एक चित्र उभं राहतं. ते अर्थातच दुष्काळाचं, इथल्या शेतीच्या प्रश्नांचं, पाण्याचं आणि इथल्या एकंदरीत स्थितीचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यासाठी भरीव निधीची तरतूद देखील केली जाते. त्यामुळेच एकंदरीतच आता नुकतीच येत्या 17 सप्टेंबरला अमृत महोत्सवी वर्ष देखील साजरं केलं जाणार आहे मराठवाड्याचं. त्या अनुषंगानंच गेल्या 75 वर्षांचा हा भव्य पट आपल्यासमोर आहेच. पण यापुढे आणखी काय आव्हानं आहेत, काय प्रश्न आहेत आणि त्यात सुधारणा करण्यासाठी काय आणखी वाव आहे, त्याच अनुषंगानं आज चर्चा करायची. माझ्यासोबत आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि तसंच संभाजीनगर पूर्वचे आमदार मंत्री अतुल सावे सर. दोघांचंही मी खूप खूप स्वागत करतो आणि या चर्चेला सुरुवात करतो. 75 वर्षांचा पट आपल्यासमोर आहे. औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शेती असेल, उद्योग असतील, सामाजिक आहे, आर्थिक आहेत. हा पट आपल्या डोळ्यासमोर असतानाच काय घडलं ते आपण पाहिलं आहे. यापुढे सुधारण्यासाठी काय वाव आहे? मराठवाड्यामध्ये आम्ही सर्वजण मराठवाडावासी आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आहे. 75 वर्ष मराठवाड्याला स्वतंत्र होऊन झाले. तब्बल 1 वर्ष 1 महिना 2 दिवसांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला आणि 13 महिने आणि 2 दिवस म्हणता येईल. पण ज्या तऱ्हेनं मराठवाड्याचा विकास पाहिजे होता तसा अजून तरी झालेला नाही. आणि मला खात्री आहे केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना मराठवाड्याला येणाऱ्या काळामध्ये झुकतं माप मिळेल
आणि मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल. राज्यामध्ये सुद्धा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये ही तिन्ही नेते मराठवाड्याकडं लक्ष देतील आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चांगलंच काम करतील. मला सांगायला आनंद होतो आहे की यावेळीचं बजेट जे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये 2-3 प्रोजेक्ट मी आपल्याला सांगू शकतो. कारण 2019मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणायचे की मी अशा योजना आणेन की मराठवाड्याला मी दुष्काळमुक्त करेन, मराठवाडा दुष्काळ पाहता येणार नाही, ती हिस्ट्री राहील. म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा प्रोजेक्ट आणला होता. पण मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि जे टेंडर निघाले होते त्यांनी कॅन्सल केले. साधारण 40,000 कोटीचा हा प्रकल्प होता. पण मराठवाड्यांच्या जनतेच्या सुदैवानं परत हे सरकार आलं. माननीय फडणवीस साहेबांनी परत त्या योजना जाहीर केलेल्या आहेत आणि मला आपल्यासमोर सांगायला आनंद वाटतो आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड हे फायनान्समध्ये आता घेतलेलं आहे आणि त्यांना लागणारं जवळजवळ 29,500 कोटी रुपयेचं बजेट त्यांनी केंद्राकडे पाठवलेलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट आलेला आहे, त्याला पैसे पाहिजेत आणि त्यांनी मान्य केलं प्रोजेक्ट पाठवा, 50% पैसे केंद्रातून आम्ही देऊ. साधारण 15,000 कोटी मराठवाड्याला मिळतील याचं मला मी अभिमानानं सांगू इच्छितो. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही एकच असल्यामुळे केंद्रातले माननीय प्रधान मोदी साहेब असतील, राज्यातले शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वामध्ये येणारा काळ हा मराठवाड्यासाठी चांगला राहील. नक्कीच नक्कीच अशी आशा करूयात. मराठवाड्यासाठी हा सगळा येता काळ, पुढची 25 वर्ष आपण म्हणूयात, ते विजन घेऊन चालूयात आणि तो निश्चितच सुवर्ण काळ ठरेल अशी आशा करूयात. छत्रपती संभाजीनगरमध्येच उद्योग फोफावताना पाहायला मिळतोय, वाढीस लागलेला पाहायला मिळतोय. तरी देखील उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढण्यासाठी आणखी काय करणं अपेक्षित आहे? 2014मध्ये माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यावर भारताचा विकास व्हावा याकरता त्यांनी सर्वात प्रथम जी देशामध्ये 3 ठिकाणी DMICची योजना थोडीशी संत गतीने चालू होती, त्यांनी त्याच्यात लक्ष घालून सर्वात पहिली जर DMIC देशातले जे 3 DMIC होते त्यातली जी सुरू झाली म्हणजे गुजरात आणि राजस्थानपेक्षा सर्वात पहिले सुरू झाली ती आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली. आत्ता 3 MOU माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकारमध्ये आल्यावर केले. एक आहे कॉस्मो फिल्म्सचा 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते. पिरामल म्हणून जो ग्रुप आहे त्यांची फार्मास्युटिकल कंपनीची 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते आणि ऑलरेडी एक रशियन स्टील कंपनीची, म्हणजे या मोठ्या यात वर्षभरात त्यांच्याशी MOU करून बिडकीनमध्ये त्यांच्या माध्यमातून नवीन OE युनिट येत आहेत ज्याच्यामुळे लघुउद्योजकांना त्याचं ॲन्सलरी म्हणून बेनिफिट मिळेल. यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मराठवाड्यात उद्योग यावे, DMICमध्ये उद्योग यावे याकरता पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. झी 24 तास राईटच्या माध्यमातून हा विश्वास आपण इथल्या तमाम जनतेला दिलेला आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल. मराठवाड्याचं चित्र येत्या काळात बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. आज मान्यवरांनी वेळ दिला त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. उद्योग, कुठलाही उद्योग त्या शहराला बळकटी देत असतो. शहर बळकट झाली तर निश्चितच ते राज्य बळकट होतं आणि त्याचा देशाच्या एकंदरीत विकासावर सकारात्मक परिणाम झाल्याचा पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं चर्चा करायची आहे. मराठवाड्यातला उद्योग ह्या प्रश्नांच्याकडे वळूयात. चर्चासत्रात मी सुरुवात करतो. खूप खूप स्वागत उदयजी तुमचं. नमस्कार उदयजी, तुम्ही येता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं. मराठवाड्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? कारण मराठवाडा म्हटलं की चित्र समोर येतं निश्चितच की एक दुष्काळी भाग, पाण्याचा प्रश्न, शेतीचे प्रश्न, असे विविध प्रश्न निश्चितच उभे राहतात. ते एक चित्र सर्वसामान्य जनतेच्या समोर उभं राहतं इतर उर्वरित महाराष्ट्रातल्या जनतेसमोर. तुम्ही कसं बघता? नाही, मी बघत असताना महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाकडे प्रत्येक क्षेत्राचा समतोल असावा या पद्धतीनं बघतो. मला वाटतं की मी म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, त्यावेळी देखील अनेक वेळा छत्रपती संभाजीनगरला आलो आहे. उद्योगमंत्री झाल्यानंतर ह्या उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी देखील अनेक वेळा इथं आलेलो आहे. त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये, हे नुसतं सांगून मी इथनं निघून गेलो नाही. म्हणजे आज 7 वर्षानं कदाचित कॅबिनेट होत असेल, परंतु ज्याचा उल्लेख मगाशी केंद्रीय मंत्र्यांनी केला की या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 मोठ्या MIDC आहेत. पण त्या 4 MIDCची इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती काय होतील माझ्यापेक्षा हे सगळे सांगतील, मी सांगण्यापेक्षा. पण ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी मला सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला 50 कोटी पाहिजेत, पण मी देताना 184 कोटी रुपये दिले.
त्याच्यामुळं सरकार हे उद्योजकांसाठी काम करतं आहे, उद्योगासाठी काम करतं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करतं आहे. आणि माझं मत असं आहे की महाराष्ट्राचा उद्योग जगताचा विकास हा समतोल पद्धतीनं प्रत्येक भागामध्ये झाला पाहिजे. मला ऑरिक संदर्भात प्रश्न होता की ऑरिक येत आहे, पण म्हणजे येऊ घातलेला आहे, आपण त्याच्यात विविध उपाययोजना देखील केलेल्या आहेत, मात्र म्हणावा तसे उद्योग त्यात आलेले नाही आहेत. त्याचं नेमकं वास्तव काय आहे आणि सद्यस्थिती काय आहे? उद्योगमंत्री झाल्यावर मी अनेक वेळा या भागामध्ये येऊन गेलो. याचं कारण असं होतं की ऑरिक आम्ही इस्टॅब्लिश केलं, पण त्याच्यामध्ये कोरियन कंपन्या आल्या. पण कोरियन कंपन्या आल्यानंतर मगाशी जो कनेक्टिव्हिटीचा विषय झाला, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की समृद्धी महामार्ग ऑरिकच्या समोरनं जातो आहे. ऑरिक ह्या बाजूला आहे, मध्ये 1 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु ह्या सगळ्यांची मागणी असूनसुद्धा आम्ही ऑरिक सिटी ही समृद्धी महामार्गाला कनेक्ट करू शकलो नाही. मी ज्यावेळी पहिल्यांदा आलो, ज्यावेळी मला सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अशी अशी अडचण आहे, मग ते कनेक्ट केल्यानंतर काय होईल, पुन्हा इथनं 2.5 तासावर होईल, त्याच्यानंतर पुढे 2.5 तास मुंबई राहील, म्हणजे 4 तासावर मुंबई येईल. परंतु हे करण्याची मानसिकता कोणाची होती किंवा नव्हती मला त्याच्यावर टीका करायची नाही. पण समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी जर ऑरिक सिटीला झाली तर अजूनही चांगल्या पद्धतीनं उद्योजक येऊ शकतात. आम्ही एका दिवसात निर्णय घेतला. आम्ही ती मिसिंग लाईन शोधली आणि समृद्धी महामार्गाला ऑरिक सिटी कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याची निविदा देखील फ्लॅश केलेली आहे. येत्या 2-4 महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होईल, 5-7 महिन्यामध्ये संपेल आणि समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी असलेली ऑरिक सिटी आहे अशी आम्ही पब्लिसिटी करू शकू आणि उद्योजक नक्की तिथं जास्त येतील. 24 तास राईज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण मराठवाड्याच्या आणि खास करून संभाजीनगरच्या विकासाबाबत आणि औद्योगिक विकासाबाबत चर्चा करतो आहे. आणि या विकासाची चर्चा पालकमंत्री जर त्यात नसेल तर ती अपूर्ण ठरेल. म्हणून आपण आता पालकमंत्र्यांसोबत चर्चा करूया. वाळूजला आणि शेंद्र्याची MIDC तर चांगलं काम करते, उद्योग चांगले आहेत, मात्र पैठणची MIDC आपण बघतोय किंवा गंगापूरचा काही भाग आहे, ही ग्रामीण भागाची जी MIDC आहे तिथे उद्योग येत नाही आहे आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे खराब होते. त्या दृष्टीनं तुमच्याकडेही बराच पाठपुरावा सुरू आहे. यासाठी आपण काही प्रयत्न करतोय? नाही, मी स्वतः उदय सामंत साहेबाशी, मुख्यमंत्र्याशी, उपमुख्यमंत्री असेल, पैठणच्या MIDCच्या बाबतीत, गंगापूर, वैजापूर हे जे काही आपल्या MIDC याच्या बाबतीत उद्योग यावे याच्यासाठी स्वतः आम्ही बैठका घेतल्या आणि तशा पद्धतीनं मला वाटतं आता निश्चितच उद्योग येतील. कारण उदय सामंत तुम्हाला सांगतो खरोखरच उद्योगमंत्री ह्या 12 महिन्यात त्यांनी अनेक प्रयत्न आपल्या या खात्यामार्फत केलेले. स्वतः आपल्याला कल्पना असेल, त्यांनी आताच आपण त्यांचंसुद्धा मी ऐकलं की त्यांचे प्रयत्न आणि मला वाटतं निश्चित आपल्या या मराठवाड्यामध्ये अनेक उद्योग आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मतदारसंघात एक फूड प्रोसेसिंग प्लांट केंद्र सरकारनं दिला होता. काय सध्या त्याचं फूड प्रोसेसिंग पार्क दिलं होतं केंद्र सरकारनं, काय सध्याचं स्टेटस आहे? कारण मधल्या काळामध्ये तिथं पण उद्योग येऊ इच्छित होते, मात्र सोय होत नव्हती अशी पण काही शिवरड होती. नाही, फूड प्रोसेसिंगचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे. अच्छा. आणि मला एक सांगायचं की सगळ्या सुविधा देण्याचं काम झालेलं आहे. मला वाटतं कुठेही त्याला अडचण नाही आणि व्यवस्थित फूड प्रोसेसिंगचं काम चालू आहे. आमचा प्रयत्न आहे की माझ्या खात्यामार्फत केंद्र शासनाचा निधी आपल्या महाराष्ट्रात कसा जास्तीत जास्त आणता येईल आणि मला वाटतं किमान आपण 6-7 हजार कोटी जर खर्च केला तर निश्चित त्याच्यामध्ये रोजगार असेल, अनेक योजना असेल, त्याचा फायदा हा शेतकऱ्याला, गोरगरिबाला झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, धन्यवाद भुमरे साहेब. आपण या कार्यक्रमात आला आणि उद्योजकांना मुलाची माहिती दिली आणि आश्वस्त सुद्धा केलं त्याबद्दल धन्यवाद. Co-presented by महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, forward by राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, associate sponsors डॉक्टर चाटे होमिओपॅथी, E-Agrocare Machineries and Equipment Private Limited. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.